राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले। पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही। खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या 31 सीट त्यांना मिळाल्या, 31 लोकसभा त्यांना मिळाल्या, 17 आम्हाला मिळाल्या। त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले, महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असतं, जनसंवाद असतो, घरोघरी जाणे असतो, ते विसरून गेले आणि महाराष्ट्रामधल्या महायुतीवर जनतेने विश्वास केला, मोदींच्या कामावर जनतेने विश्वास केला आणि बघा या ठिकाणी 2,50,00,000 मतं हे महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाले होते आणि 2,48,00,000 मतं महायुतीला मिळाले होते। आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने आम्ही 3,17,00,000वर गेलो आणि ते 2,17,00,000वर आले। म्हणजे राहुल गांधीला हे कळायला पाहिजे की आपले 33 लाख मतं कमी झाले। लोकसभेपेक्षा 33 लाख मतं कमी हे महाविकास आघाडीचे झाले। महायुतीचे 3,17,00,000 म्हणजे 69 लाख मतं वाढले। राहुल गांधीने याचा अभ्यास केला पाहिजे की 2009 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीला 7,29,00,000 मतं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी एनरोलमेंट होते, आपल्या मतदार यादीमध्ये होते। म्हणजे लोकसभेच्या 2009च्या मतदार यादीत 7,29,00,000 मतदार होते आणि 2009च्या विधानसभेला 30 लाख मतं वाढवून महाराष्ट्रामध्ये 7,59,00,000 मतं झाले होते। तेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा निवडणूक आयोग, आता हे म्हणायचं का केंद्रात त्याची सरकार होती, राज्यात त्यांची सरकार होती, मग हे 30 लाख मतं कसे वाढले होते? 30 लाख मतं हे तेव्हाही निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन त्या ठिकाणी नोंदणी केली होती 2009 मध्ये आणि आत्ताही निवडणूक आयोगाने जे काही आम्ही या निवडणुकीच्या यादीमध्ये याद्या असतात ते याद्या दुरुस्त केल्या गेल्या आहेत। आता कामठी विधानसभेमध्ये ते आरोप करतात, कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी 17,000 मतं त्या ठिकाणी टाकलेले आहेत। म्हणजे कामठी विधानसभेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या बूथवरनं 17,000 मताची त्या ठिकाणी नोंदणी केली आहे। निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून त्या ठिकाणी जो सबर्बन एरिया तयार झाला, बेसा, बेलतर्डी, हुडकेश्वर, नरसाळा या भागातली नोंदणी केली आहे आणि त्यामुळे कामठी विधानसभेमध्ये सातत्याने प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही 5-4 निवडणुकी बघा, कामठी विधानसभा ही सबर्बन होत आहे। नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं। 3 निवडणुकीची आकडेवारी 30,000 मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचैन झाले आहे। त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे।